तू बाजारात येतो? गुड बॉय. पिंटू मी जाते बाजारात. टाटा. इंदू का की पिंटू आलाय? पिंटू आलाय. पिंटू शूटिंग करते? हो घे घे, माझी नाईटी शूट कर. हो हो. किती रुपयापासून सुरुवात आहे? 250. हा 200 203. अच्छा. काय काढतो? हो काढलाय तो आहे म्हणून. पिंटू काकी मला घ्यायचंय तर फ्रॉक मी येणार आहे. हा हा. गुड्डू का आलं तुला? पिंटू कुठे गेला? पिंटू कुठे गेला बघ. काकी गुड्डू आलाय. ओ काकी गुड्डू आलाय तो बघा. नमस्कार फ्रेंड्स, आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत. सगळ्यांना माझा नमस्कार आणि या सुंदर सुंदर दिसणाऱ्या गोमातांना देखील माझा नमस्कार. यांचे दर्शन घेऊन आज आपण पाहायला सुरुवात करणार आहोत बोरिवली वेस्ट जुनी MHB मधील बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी असणारा सगळ्यात फेमस असणारा बाजार, ज्या मार्केटमध्ये खूप लांबून लोक येतात. कारण या बाजारात योग्य दरात सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. मग त्या आठवड्याच्या भाज्या असो, लहान मुलांचे कपडे, खेळणी आणि नवनवीन महिलांच्या गोष्टी. या काकांकडे गरम मसाल्याचे पदार्थ 5-5 रुपयाच्या पॅकेट मध्ये मिळतात. हिरीच्या शेवया आणि पापड देखील 10 ते 20 या दरात उपलब्ध असतात. जुनी MHB कॉलनीच्या बस स्टॉप जवळच बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी एक मोठा टेम्पो उभा असतो. 9:30 ते दुपारी 2च्या दरम्यान. त्या टेम्पोवाल्या काकांकडून तुम्हाला अगदी स्वस्त दरात छान असे कांदे मिळतात. दत्तकृपा वडापाव ही गाडी गेल्या 25 वर्षापासून फेमस आहे आणि येथील बटाटे वडे आणि समोसे खायला लोक लांबून लांबून येतात. या आहेत घाडी काकू. यांचा हा भाजीचा व्यवसाय देखील खूप प्रसिद्ध आहे. गेल्या 40 वर्षापासून काका आणि काकू मिळून हा भाजीचा व्यवसाय अगदी कष्टाने चालवत आहेत. आज एकटीने व्हिडिओ शूटिंग काढणं म्हणजेच खरंच मोठा माझ्यासाठी टास्क आहे. कारण सगळ्यांसाठी त्यांच्या अजाणतेपणे व्हिडिओ शूट करणे म्हणजे ज्या मनात असणारे नवनवीन प्रश्न. कारण सगळ्यांना माहित नसतं की हे व्हिडिओ काढलेले YouTube वर अपलोड करण्यासाठी असतात. घाडी काका व्हिडिओ मध्ये दिसण्यासाठी खूपच उत्सुक होते. या जुनी MHB कॉलनीमध्ये प्रसिद्ध दत्त मंदिर, प्रसिद्ध हनुमान मंदिर आणि प्रसिद्ध साईबाबा मंदिर, प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिर आणि प्रसिद्ध नवदुर्गा देवीचे मंदिर आहे. चला तर मला माझी नेहमीची कंपनी भेटली. हाच तो पिंटू, ज्याने न्यूज चॅनल, न्यूज पेपर आणि ओल्ड MHB कॉलनी गाजवली. 3 वेळा ट्रीटमेंट घेऊन आता सुधारला येतो. चला तर याची कंपनी घेऊनच आपण सुंदर असं सगळं मार्केट फिरूया. अगोदर मी आणि माझ्या मैत्रिणी मला कंपनी द्यायच्या, ते देखील नवनवीन गोष्टी घेण्यासाठी. तेव्हा देखील पिंटू हा असाच आमच्या बरोबर मार्केटमध्ये फिरायचा.
पण आता फक्त हा पिंटूच आहे, ज्याच्या बरोबर आपण अख्खं मार्केट फिरणार आहोत आणि विरंगुळा देखील होणार आहे. समोर दिसणार आहे फिश मार्केट. गेल्या 30 वर्षापासून या कष्टकरी स्त्रिया मासे विक्रीचा व्यवसाय करतात. या दोन्ही काकी खूप फेमस आहेत. या आहेत आमच्या इंदू काकी, या खूप प्रसिद्ध आहेत. इंदू काकी आणि त्यांच्या शेजारी बसणाऱ्या काकी स्वभावाने खूप प्रेमळ आहेत आणि या दोन्ही काकी खूप दिलदार आहेत. या श्वानांना त्यांच्याकडे असलेले अन्न पुरवतात. या दोन्ही काकींकडे योग्य दरात मासे मिळतात, ते देखील ताजे, आणि क्वांटिटी देखील एकदम बेस्ट. हा बघा पिंटू एक नंबरचा लबाड आहे. याला फक्त सुरमई आणि पापलेटचे तुकडे लागतात. अजून एक गुड्डू नावाचा कुत्रा आहे, तो तुम्हाला देखील व्हिडिओ मध्ये लवकरच पाहायला मिळेल.
आता तुम्हाला पाहायला मिळत आहे दुसरा श्वान, ज्याचे नाव आहे गुड्डू. हा देखील महान चॅप्टर आहे. याला खाण्यासाठी चिकन, सुरमई आणि पापलेटचे तुकडे लागतात. शेवटी काय, याच्या नादाला लागून पिंटू देखील बिघडलेला आहे. प्रत्यक्षात या बोरिवली जुनी MHB मार्केटमध्ये तुम्ही देखील नक्की भेट द्या. गुड्डू आणि पिंटू तुमचे आभार मानत आहेत थँक्यू सो मच आम्हाला या व्हिडिओ मधून पाहण्यासाठी. यांच्या कंपनीमुळे मला सगळ्यांचं व्हिडिओ शूट करताना खूप मजा आली. गुड्डू आणि पिंटू तुम्हाला देखील थँक्यू सो मच. MHB मार्केट कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. पिंटू बाजार झाला, काय करायचं आता?